शनिवारी दुपारी 12च्या सुमारास एका गंभीर घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळील पार्सल विभागाजवळ असलेल्या मुख्य विद्युत केबलला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, ज्यामुळे स्थानकावरील कामकाज सुमारे 1.5 तास ठप्प झाले। शनिवारी दुपारी 12च्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथील मुख्य विद्युत केबलमधून धूर निघत असल्याचे दिसून आले। काही क्षणातच त्या केबलला आग लागली। ही बाब लक्षात येताच प्रवाशांनी तात्काळ तिकीट तपासणीसांना माहिती दिली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित केले। रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित मुख्य वीज पुरवठा खंडित करून अग्निशमन यंत्राद्वारे आग विझवली। या घटनेमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील सर्व विद्युत पुरवठा बंद पडला। याचा परिणाम रेल्वेच्या वेळा दर्शवणाऱ्या इलेक्ट्रिक बोर्डवर आणि कार्यालयीन कामकाजावर झाला। यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 येथून पर्यायी वीज कनेक्शनद्वारे व्यवस्था केली। तरीही दुपारी 1:30 पर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे स्टेशन मास्टर कार्यालयापासून पार्सल विभागापर्यंत वीज पुरवठा खंडित होता। विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजित मिश्रा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री केली। रेल्वे प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे सांगितले। सोलापूर रेल्वे स्थानकातील या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण होते, मात्र रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।